शासनातर्फे युरिया आणि DAP खतांचा तुटवडा भासत असल्यामुळे दुकानावर एकच गर्दी शेतकऱ्यांची होताना दिसते। या अगोदर दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघ येथे DAP व युरिया खत वाटप करण्यात आले। त्यानंतर पुन्हा किसान कृषी केंद्रावर वाटप झाले व आज प्रगती कृषी केंद्र दर्यापूर या ठिकाणी दुकान उघडताच शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली। कृषी केंद्रावर DAP व युरिया बँकेचे वाटप होणार आहे तेव्हा संबंधित संचालक मंगेश खंडारे व सहाय्यक कृषी अधिकारी सूरज कोरडे यांच्या उपस्थितीत DAP व युरियाचे वाटप प्रत्येकी 2 बॅग याप्रमाणे वाटण्यात आले असताना या तुटपुंज्या वाटप होत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून एकीकडे शासन युरिया हवा तेवढा मिळणार असं जाहीर करते, पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश असे सुद्धा जाहीर करते, तरी पण मात्र लाईन लावून ज्या शेतकऱ्याला 15 ते 20 बॅगांची गरज आहे त्याला फक्त 2 बॅग मिळतात। असे एकूण 30 शेतकऱ्याला DAP व 80 शेतकऱ्यांना युरिया प्रत्येकी 2 याप्रमाणे वाटप करण्यात आले आहे। तरीही अनेक शेतकऱ्यांना वापस आल्या पावली जावे लागले व अनेक शेतकऱ्यांनी खत मिळत नाही म्हणून नाराजी व्यक्त केली। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।